आणि आता राज्यातली बातमी लोकसभा निवडणुकांचा वारा आता जोरदार वाहत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 तारखेला यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहेत। चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्रातल्या पांढरकवडा इथे पंतप्रधान 16 तारखेला ही जाहीर सभा घेत आहेत। केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या सभेच्या आयोजनासाठी अधिकाऱ्यांची बैठकही आयोजित केली होती। एकीकडे ही बातमी आहेच, पण त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत आणि बारामतीमध्ये केंद्र सरकारच्या वयश्री योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल बारामती मतदारसंघ देशात अव्वल ठरलाय आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं पवार आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येतील। पुण्याच्या तिन्ही मतदारसंघात कमळच फुलेल असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नुकतंच शरद पवारांना देखील थेट आव्हान दिलंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे लक्ष असेल आणि त्याच दरम्यान पंतप्रधान देखील 16 तारखेला यवतमाळमध्ये असणार आहेत। निवडणुकांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, पुण्यातून आलेली लोकसभेच्या जागेसाठी भाजपकडून तरुण उमेदवारांची चाचपणी केली जाते अशी माहिती कळते। माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ आणि आमदार योगेश मुळीक यांच्या नावाची मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमकडून चाचपणी झाल्याचं कळतंय। बापट त्याचबरोबर अनिल शिरोळे यांना धक्कातंत्रांनी कदाचित मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। वैभव, निश्चितच एक महत्त्वाची घडामोड आहे, काय काय अधिक माहिती कळू शकते? रेणुका, मुख्यमंत्री यांनी क्लस्टर बैठक आयोजित केल्यानंतर पुण्यामध्ये 3 मतदारसंघांसाठी जी अत्यंत वेगानं सूत्र हल्ल्याची चर्चा जी आहे ती समजते। जी माहिती भाजपच्या वरिष्ठ गोटातून मिळते त्यानुसार पुण्यामध्ये विद्यमान खासदार असलेले अनिल शिरोळे आणि त्यासोबतच इच्छुक असलेले पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी आपली दावेदारी असल्याचं स्पष्ट केलेलं होतं। मात्र या तिघांव्यतिरिक्त अचानक 2 नावं जी आहेत ती अत्यंत वेगानं पुढे सरकली। ती म्हणजे पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरली मोहोळ आणि वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जे आहेत जगदीश मुळीक, या दोघांची नावं ही 2 दिवसापासून प्रचंड चर्चेमध्ये आली। जी माहिती कळते त्यानुसार अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची वॉर रूम या दोन्ही ठिकाणून म्हणजे दिल्लीहून या दोन्ही नावांची चाचपणी करण्यात आली। त्याबाबत मुख्यमंत्र्यांची जी वॉर रूम आहे त्यांना सुद्धा याबाबतची कल्पना देण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मधूनही या 2 नावांबद्दल भाजपच्या जमिनीवरच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमका काय रिस्पॉन्स येतो हे पाहण्यात आलं आणि या सगळ्यांच्या दरम्यान प्रदीप रावत जे भाजपचे माजी खासदार आहेत पुण्याचे, त्यांनाही विचारणा करण्यात आलेली होती। मात्र त्यांनी स्पष्टपणे तब्येतीचा आणि वयाचं कारण देत नकार दिलेला होता। त्यामुळे आता ही 2 तरुण नावं जी आहेत यांच्यापैकी कुणाला तिकीट मिळतं का आणि जे प्रस्थापित आहेत पालकमंत्री असतील किंवा विद्यमान धक्का बसतो का हे देखील एक महत्त्वाची डेव्हलपमेंट आपण बघतोय। पुण्यातून आलेली लोकसभेच्या जागेसाठी भाजपकडून तरुण उमेदवारांची चाचपणी केली जाते। मुरली मोहोळ यांचे देखील नाव सध्या चर्चेत आहे आणि योगेश मुळीक यांच्या देखील नावाची मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमकडून चाचपणी झाल्याचं कळतंय। आणखीन एक घडामोड म्हणजे एकीकडे अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सुजय विखे पाटील यांच्यासाठी सोडणार याबाबत अजून प्रश्नचिन्ह कायम आहे आणि त्या दरम्यान रोहित पवारनं प्रवरानगर इथे विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला भेट दिली आहे। विखे पाटील आणि पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात आणि याच कुटुंबांमधली आता पुढची पिढी एकमेकांना भेटलेली आहे। सुजय विखे पाटील आणि रोहित पवारचे हे फोटो सध्या आपण बघतोय। एक महत्त्वाची बातमी नागपूरकरांसाठी महत्त्वाची आहे, कारण नागपूरचा शहीद गोवारी उड्डाणपूल आजपासून बंद असणार आहे। मेट्रोच्या कामासाठी हा उड्डाणपूल आजपासून 10 दिवसांसाठी याची वाहतूक बंद असणार असल्याचं कळतंय। प्रवीण मुधळकरांकडून अधिक माहिती घेऊयात। प्रवीण, नेमकं काय काय काम आहे नागपूरकरांसाठी, कोणती आणखी महत्त्वाची बातमी आपण याच्यातून देऊ शकतो? मेट्रोचं काम सुरू आहे रेणुका, त्यामुळे मेट्रो 2 चा जो भाग आहे तो उड्डाणपुलाला पार करणार आहे। त्यामुळे यापूर्वी एक भाग पार्ट 1चं जे रिच 1चं काम सुरू होतं त्यासाठी पुलाच्या वरती काम झालं, पण तेव्हा ट्रॅफिक काही थांबवण्यात आली नव्हती। पण आता रिच 2चं जे काम आहे त्यासाठी मार्ग पूर्णपणे रिकामा करावा लागणार आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण भाग जो आहे उड्डाणपुलाचा बर्डीवरचा हा जवळपास 10 दिवस बंद राहणार आहे। त्यामुळे 10 दिवसामध्ये गर्डर्स जे आहे मेट्रोचे लावण्यात येणार आहे आणि उड्डाणपुलाला 2 ठिकाणी जे मेट्रोला क्रॉस करायचं आहे त्यातलं एका ठिकाणी काम पूर्ण झालंय। दुसऱ्या ठिकाणचं म्हणजे पोलीस स्टेशनचं बर्डीचं जे पोलीस स्टेशन आहे त्यापासून हा जो भाग आहे हा पूर्ण गर्डर्स लावून मेट्रो या ठिकाणून पार केली जाणार आहे। त्यामुळे पुढील 10 दिवस हा उड्डाणपूल बंद राहील। निश्चितच धन्यवाद प्रवीण या माहितीबद्दल। आपण बघतोय 10 दिवस इथे एक महत्त्वाचं मेट्रोचं काम चालू असेल आणि त्यामुळे उड्डाणपूल 10 दिवस बंद असेल। बातमी आता चेन्नईतून आलेली, दक्षिणेचे मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याचं लग्न आहे आणि उद्योगपती आणि अभिनेता असलेल्या वशिगन ववांगमुडी याच्यासोबत हे लग्न आहे। चेन्नईमधल्या राहत्या घरी हा विवाह सोहळा पार पडतोय। दक्षिणेतले अनेक ज्येष्ठ आणि तरुण कलाकार देखील यावेळी उपस्थित आहेतच। लग्नाचं रिसेप्शन देखील संध्याकाळी पार पडेल। प्री वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो देखील आपण
आपण सोशल मीडियावर याआधी पाहिलेल्या आहेत. आणि या बातमीनंतर एक ब्रेक घेऊन इतर बातम्यांच्या अपडेटसह पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.